नमस्कार, कशा आहात सर्वे? चला तर आज आपण बनवणार आहोत गुजरातची स्पेशल आळू वडी। ही आळू वडी आळूच्या पानापासून बनली जाते। चला ही ऑथेंटिक रेसिपी बनवूया। मी इथे काही 10 ते 12 पानं घेतली आहे। ही आळूची पाने निवड करताना अशा गडद काळ्या रंगाची निवडा। मी इथे गडद काळ्या रंगाची घेतली आहे। मार्केटमध्ये जात असाल तर 2 रंगाची पाने मिळतील, एक हिरव्या रंगाची आणि एक काळ्या रंगाची। शक्यतो तुम्ही काळ्याच रंगाची घ्या। काळ्या रंगाची पाने घेतल्याने आपल्या गळ्यात चणचण होत नाही व खायला स्वादिष्ट लागते। त्यामुळे अशी छोट्या आकाराची व काळ्या रंगाची पाने घ्या। एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये 2 ते 3 चमचे मीठ टाका आणि ही पानाची देठं काढून त्यामध्ये पानं टाकून द्या। हे पानं 10 ते 12 मिनिट याच पाण्यात असं सोडा। नंतर त्यामधून पानं काढून स्वच्छ 3 ते 4 पाण्याने पानं धुवून घ्या। बघा किती घाण निघालेली आहे। तुम्ही सुद्धा असंच धुवून घ्या। नंतर ही पानं 2 ते 3 मिनिट असं सुकवायला टाका। इथे मी 3 ते 4 चिंच घेतली आहे। नंतर थोडा क्रश केलेला गूळ घेतला आहे आणि थोडं पाणी घेतलं आहे। हे मी 10 मिनिट मुरत ठेवणार आहे। नंतर आपण बेसनाचं बॅटर तयार करू। इथे मी 1.5 कप बेसन घेतला आहे। 1 चमचा जिरेपूड, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ, तुम्ही मीठ चवीनुसार कमी जास्त करू शकता, 1 चमचा पांढरे तीळ आणि आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घाला। मी इथे 2 चमचे पेस्ट घालणार आहे। नंतर यामध्ये आपण तयार केलेलं गूळ आणि चिंचेचं पाणी घाला। आता थोडं थोडं पाणी टाकून मिश्रण घट्टसर बनवा। व्यवस्थित पानावर पसरवल्या जाईल अशा प्रकारे तुम्ही घट्टसर पीठ भिजून घ्या। भजीच्या पिठासारखं तुम्ही भिजवू शकता। बघा अशा प्रकारे तुम्ही पीठ भिजवून घ्या। आता पानं घेऊन त्याची मागची बाजू आहे ती चाकूच्या साहाय्याने काढून घ्या। यामुळे गळ्यात कचकच लागत नाही। नंतर याचप्रमाणे सर्व पानाची तुम्ही इथे देठं काढू शकता। नंतर इथे मी एका लाटण्याच्या साहाय्याने इथे मी एक लाटणं फिरून घेणार आहे। यामुळे आपलं बॅटर व्यवस्थित पानावर टिकून राहील आणि व्यवस्थित रोल पडला जाईल। अशाच प्रकारे मी सर्व पानाची इथे करून घेणार आहे। नंतर थोडं थोडं बॅटर लावून घ्या। मी इथे थोडं थोडं बॅटर लावून घेणार आहे। बघा अशा प्रकारे तुम्ही सुद्धा पानाची व्यवस्थित पोझिशन ठेवून बॅटर लावून घ्या। मी दाखवल्याप्रमाणेच लावून घ्या। अशा प्रकारे तुम्ही इथे 3 ते 4 पानं ठेवू शकता। मी इथे 4 ते 5 पानं ठेवली आहे आणि व्यवस्थित पीठ लावून घ्या। नंतर इथे अशा साईडच्या कळा दाबून घ्या। मी इथे फोल्ड करून साईडच्या कळा दोन्ही बाजूने दाबून घेणार आहे आणि थोडं बेसन पीठ लावून घ्या, जेणेकरून ते सुटणार नाही आणि व्यवस्थित चिपकून राहील। मी इथे आता खालची कळा उचलून व्यवस्थित रोल करून घेत आहे। तुम्ही सुद्धा याचप्रमाणे रोल करून घ्या। बघा अशा रीत्या रोल करून घ्या। याप्रमाणे रोल पाडल्यानंतर तुमचं बॅटर बाहेर पडत नाही आणि व्यवस्थित रोल पाडला जाते। बघा अशा प्रकारे व्यवस्थित रोल पडल्या जातं। नंतर एका पातेल्यामध्ये किंवा स्टीमरमध्ये तुम्ही पाणी घ्या। मी इथे एक पातेलं घेतला आहे, त्यामध्ये एक असा स्टँड घेतला आहे आणि एक छोटी चाळणी घेतली आहे। तुम्ही सुद्धा स्टीमर नसल्यामुळे तुम्ही असं करू शकता। नंतर मी इथे तेल लावून छान व्यवस्थित चाळणी वाफायला ठेवली। नंतर ही आपले रोल यामध्ये ठेवणार आहे। तुम्ही रोल कुकरमध्ये सुद्धा स्टीम व्हायला ठेवू शकता। कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या घ्या। मी इथे 10 ते 12 मिनिट स्टीम करायला ठेवले आहे। नंतर 10 ते 12 मिनिटानंतर आपले रोल तयार आहे। अशा चाकूच्या साहाय्याने चेक करून घ्या। चाकू प्लेन आला तर समजून घ्या की आपले रोल स्टीम झाले आहे। रोल थोडे गार झाल्यानंतर त्याच्या वड्या पाडून घ्या। नंतर ह्या वड्या तुम्ही डीप फ्राय आणि शॅलो फ्राय सुद्धा करू शकता। मी इथे शॅलो फ्राय करून घेणार आहे। तव्यावर किंवा पॅनमध्ये थोडं तेल टाकून त्यामध्ये 1 चमचा पांढरे तीळ टाका। नंतर त्यामध्ये थोडा कढीपत्ता टाका। ह्यामुळे आपल्या वड्याला छान चव येईल। नंतर ह्या वड्या टाकून छान व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्या।
यामुळे आळूवडी तेलकटसुद्धा होत नाही आणि खायला खमंग कुरकुरीत लागते। ही आळूवडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी राधिका स्वादिष्ट व्यंजनला सबस्क्राईब, शेअर, लाईक नक्की करा। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।